श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या बुधवारी आलेली आहे फाल्गुन महिन्यातील अमावस्येची तिथी आणि ही अमावस्या मराठी वर्षानुसार मराठी वर्षातील शेवटची अमावस्या तिथी ही असणार आहे. कारण 19 तारखेपासून गुरुवारपासून चैत्र महिना सुरू होणार आहे आणि नवीन वर्षाचा प्रारंभसुद्धा या दिवसापासूनच होणार आहे. आणि म्हणूनच उद्याची अमावस्येची तिथी ही मराठी नवीन वर्षानुसार वर्षातील शेवटची अमावस्या तिथी ही असणार आहे. 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा हा सण आहे आणि या दिवसापासूनच चैत्र नवरात्र हे सुद्धा सुरू होणार आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वजण आपल्या घरी गुढी उभारणार आहोत आणि मराठी नवीन वर्षाचं स्वागत हे करणार आहोत. पण त्याआधी 18 तारखेला अमावस्येची तिथीही आहे. तर अमावस्येची तिथी ही आपल्या पितरांसाठी समर्पित असते. आपल्या पितरांसाठी त्यांना मोक्ष मिळावा, सद्गती मिळावी आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला मिळावा यासाठी आपण उद्या बुधवारी फाल्गुन अमावस्येला एक अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे. अळणी दही भाताचा हा प्रभावी उपाय अमावस्येच्या तिथीला उद्या आपल्याला करायचा आहे. जेणेकरून हा उपाय उद्या आपण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेला खडतर प्रखर पितृदोष हा दूर होईल. आपल्या घरातील अघोरातील अघोर पितरांना शांती मिळेल आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळेल. फाल्गुन महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही मराठी वर्षानुसार या वर्षातली शेवटची अमावस्या असणार आहे आणि या अमावस्येच्या तिथीला जर आपण आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय केले, काही सेवा या जर केल्या तर यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि आपली जी काही अडलेली कामं आहेत तर ती सर्व कामं मार्गी लागतील. आपल्या घराची भरभरून प्रगती होईल आणि पितरांच्या आशीर्वादानेच आपलं येणारं नवीन वर्ष हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं हे जाईल. आणि म्हणूनच उद्या अत्यंत प्रभावी असा हा अळणी दही भाताचा उपाय आपल्याला अवश्य आपल्या पितरांसाठी करायचा आहे. आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्येच सांगितला जातो आणि त्यानुसारच हा उपायसुद्धा आपल्याला उद्याच्या अमावस्येच्या तिथीला करायचा आहे. आणि हा उपाय करताना आपल्याला एक प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला आपल्या पितरांना सद्गती मिळावी, त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभावा यासाठी अळणी दही भाताचा हा प्रभावी उपाय कसा केव्हा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण योग्य ती माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि त्याप्रमाणे तुमच्याही घरात जर खडतर प्रखर पितृदोष असेल, तुमच्याही घराची जर प्रगती थांबलेली असेल तर उद्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी तुम्हीसुद्धा हा उपाय अवश्य करा. आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती या व्हिडिओमधून मिळेल. आपल्या पितरांची सेवा ही आपल्या प्रत्येकाकडनं झालीच पाहिजे. कारण आपले पितर हे जर आपल्यावर संतुष्ट असतील, आपल्यावर प्रसन्न असतील, त्यांचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल तर आणि तरच आपल्या संपूर्ण घराची प्रगती होत असते. पितृपक्षामध्ये तर आपण आपल्या पितरांची सेवाही करत असतो, पण वर्षभरामध्ये फक्त पितृपक्षामध्येच आपण आपल्या पितरांची सेवा करायची असते का? तर नाही. वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व अमावस्येच्या तिथीलासुद्धा आपण आपल्या पितरांची सेवाही करायची असते. कारण अमावस्येची तिथी ही आपल्या पितरांसाठीच, त्यांची सेवा करण्यासाठीच समर्पित असते. अमावस्येच्या तिथीला आपल्या पितरांच्या नावाने दानधर्म करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभकारक मानलं जातं. यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. आपल्याला प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणामध्ये पितृदोष हा असतो. पितृदोष म्हणजे काय? तर आपल्या घराची प्रगती न होणं, एकामागून एक संकटही आपल्या मागे लागणं, खूप कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा आपल्याला अपेक्षित यशप्राप्तीही न होणं, मुलांची त्यांच्या अभ्यासामध्ये, करिअरमध्ये प्रगती न होणं किंवा विवाहयोग्य मुलामुलींचा विवाह न जुळणं, त्याचप्रमाणे विवाहित दाम्पत्यांना संतती सुख हे न मिळणं, आपलं वंशवृद्धी न होणं, घरामध्ये सततचं आजारपण आहे, तसंच घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद, कलह होत राहणं, तसंच कितीही पैसा कमावला तरी तो कमी पडणं, पैसा घरामध्ये न टिकणं, त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा असूनसुद्धा आपल्याला सुख शांती हे न मिळणं, मुलांच्या बाबतीत काही ना काही प्रश्न हे सतत उभं राहणं, मग ती त्यांच्या शिक्षणाबाबत, करिअरबाबत किंवा लग्नाबाबत असो किंवा त्यांच्या आरोग्याबाबत असो. आता कुठंतरी सगळं काही ठीक होत आहे असं आपल्याला वाटत असतानाच अचानक एखादं मोठं संकट हे आपल्यासमोर उभं राहणं. तर या ज्या काही सर्व समस्या आहेत तर या सर्व समस्या पितृदोषामुळेच आपल्याला निर्माण होत असतात.
आणि आपला हा खडतर प्रखर पितृदोष दूर व्हावा यासाठीच आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं हे अत्यंत आवश्यक असतं. दर महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येच्या तिथीला आपण जर आपल्या पितरांची सेवा केली तर यामुळे आपल्या अगदी खडतर प्रखर पितृदोष हा दूर होतो. अघोरातील अघोर पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांना शांती मिळते, सद्गती लाभते आणि यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. आणि म्हणूनच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय करायला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येच्या तिथीला केला तर अतिशय उत्तम. यामुळे अघोरातील अघोर पितर जे कुठले तुमचे असतील आणि जो काही तुम्हाला खडतर प्रखर पितृदोषाचा त्रास हा होत असेल तर तो तुमचा त्रास दूर होईल, पितृदोषातून तुमची सुटका होईल आणि त्यानंतर तुम्हाला कुठलाच पितृदोष लागणार नाही. आणि म्हणूनच उद्या अमावस्येच्या तिथीला हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि प्रत्येक अमावस्येला करणं शक्य होत असेल तर अवश्य करा, नाहीतर निदान कमीत कमी 12 अमावस्येला तरी तुम्ही हा उपाय अवश्य करा. उद्याच्या अमावस्येपासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली आणि जर सलग 12 अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तर यामुळे तुमच्या घराला जो काही खडतर प्रखर पितृदोष लागलेला असेल तर तो नक्की दूर होईल आणि पितृदोषामुळे तुम्हाला जो काही त्रास होत असेल तो सुद्धा नक्की दूर होईल. तर अमावस्येच्या तिथीला आपल्याला अळणी दही भाताचा हा उपाय कसा करायचा आहे तर उद्या 18 मार्चला बुधवारी अमावस्येची तिथी ही सकाळी 8:26 सुरू होत आहे आणि ही अमावस्येची तिथी 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:54 संपणार आहे. आणि म्हणूनच उद्या बुधवारीच आपल्याला अमावस्येचे जे काही सर्व उपाय करायचे आहेत, ज्या काही आपल्या पितरांसाठी सेवा करायच्या आहेत तर त्या उद्या 18 मार्चला बुधवारीच करायच्या आहेत. आणि म्हणून उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि आपली स्नानादी नित्यकर्म आपल्याला आटपून घ्यायची आहे, आपली देवपूजासुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अळणी भात मीठ न टाकता थोडासा अळणी भात हा शिजवून घ्यायचा आहे. आणि हा अळणी भात आपल्याला एका प्लेटमध्ये एक कागद ठेवून किंवा केळीचं एक छोटंसं पान ठेवून त्यावर एक छोटीशी पोळी, एक छोटीशी चपाती ही ठेवायची आहे आणि त्यानंतर या पोळीवर आपल्याला 1 वाटी अळणी भात हा टाकायचा आहे आणि हा भात शिजवताना 1 वाटी अळणी भात हा आपल्याला सेपरेट शिजवायचा आहे. आणि हा भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही मीठ हे टाकायचं नाही. तर त्या पोळीवर आपल्याला 1 वाटी अळणी भात हा टाकायचा आहे आणि त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर अमावस्येच्या तिथीला उद्या आपल्याला ठीक दुपारी 12 वाजता दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि आपल्यासमोर हे दही भाताचं प्लेट ते पान ठेवायचं आहे आणि एका मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि हा पितरांचा मंत्र आहे आणि या मंत्राचा आपल्याला 108 वेळा म्हणजे 1 माळी जप हा करायचा आहे. आणि हा मंत्र असा आहे, मद्वाह सोमस्याधीना मदाय पन्नो होता विवासतो वाम बहिर्ष्मती रतिर्विश्रिता गिरीशायांत नासत्योपवाजे. तर असा हा आपल्या पितरांचा मंत्र आहे आणि या मंत्राचा 1 माळ जप आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून आसनावर बसून ठीक दुपारी 12 वाजता करायचा आहे. आणि हा जो मंत्र आहे तर तो मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देत आहे, तर तिथे बघून तुम्ही तो म्हणू शकता. पितरांची सेवा करण्यासाठी आपण जी कुठलीही जपमाळ वापरत असतो तर ती जपमाळ आपल्याला पितरांच्या सेवेसाठीच वेगळी ठेवायची असते आणि म्हणून पितरांसाठी आपल्याला 1 जपमाळ ही आपल्या घरामध्ये वेगळी ठेवायची आहे. तर याप्रमाणे हा मंत्र 1 माळ जप करून झाल्यानंतर त्या माळेचा जो काही मेरुमणी असतो तर त्या मेरुमणीचा स्पर्श आपल्याला त्या भाताला करायचा आहे. एका माळेमध्ये 108 मणी असतात आणि एक मेरुमणी हा दिलेला असतो, तर त्या मेरुमणीचा स्पर्श आपल्याला त्या भाताला अळणी भाताला करायचा आहे. आणि त्यानंतर ते पान आपल्याला त्या भातासह त्या अन्नासह उचलून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला अगदी वर उंचावर ठेवायचं आहे. मग तुम्ही गच्चीवर, टेरेसवर किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये सुद्धा हे पान ठेवू शकतात. अशा ठिकाणी उंचावर हे पान आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून कावळा येईल आणि तो भात खाईल. तर यासाठी आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे उंचावरच हे पान त्या भातासह ठेवायचं आहे. आणि हे पान तिथे ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर हे पान आपण आपल्या पितरांसाठीच ठेवत असतो. हा उपाय आपण आपल्या पितरांना सद्गती मिळावी, शांती मिळावी, मोक्ष मिळावा यासाठीच आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय घरातील कर्त्या पुरुषाने करायचा आहे. आणि कर्त्या पुरुषाला जर वेळ नसेल, कामामुळे, जॉबमुळे दुपारी 12 वाजता कर्ता पुरुष जर घरी नसेल तर मग अशा परिस्थितीमध्ये घरातील कर्त्या महिलेने हा उपाय केला तरीही चालेल. फक्त मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही.
आपल्या पितरांना सद्गती मिळावी, मोक्ष मिळावा, आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. आणि हाच उपाय जर तुम्ही सलग 12 अमावस्या केला तर याचा फरक हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच दिसून येईल. तुमच्या आयुष्यामध्ये पितृदोषामुळे ज्या काही समस्या, त्रास हे तुम्हाला होत असतील तर ते नक्की दूर होतील. आणि म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. याचे चांगले परिणाम हे तुम्हाला नक्कीच दिसतील. आपले पितर हे जर आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होत असते. आणि या उलट आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला नसेल तर मग आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असतात. आणि म्हणून आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळावा यासाठीच अमावस्येच्या तिथीला उद्या तुम्ही हा उपाय अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा, म्हणजे जेणेकरून या माहितीचा उपयोग इतरांनासुद्धा होईल. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.